वळूया पुढच्या बातमीकडे। आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं वृत्त फेटाळलेलं आहे। शरद पवार गटात प्रवेशाच्या या फक्त अफवा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर अमोल कोल्हे यांची भेट राजकीय नव्हती असं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी दिलंय। मात्र नगरच्या जनतेची भावना ही आहे की निलेश लंके यांनी शरद पवारांची साथ द्यावी अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलेली आहे। साहेबांच्या घराची आता एंट्री आहे, तिथं तुमच्या गाडीचा नंबर तुमचं नाव जे आहे ते एंट्रीमध्ये आज सकाळचं नाही 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 माझ्या गाडीचं नाव नंबरचा काही संबंध पण नाही। मी तिकडे गेलो पण नाही। तुम्ही प्रवेश करणार का नाही का किंवा काय या सगळ्या अफवा आहेत, काय आहेत नेमकं? काहीतरी अफवा कोणीतरी चुकीच्या पद्धतीने अफवा पसरवत असतं। आणि आदरणीय पवार साहेबांची लंके साहेबांनी साथ द्यावी अशी तिथल्या जनतेची भावना आहे। ते भेटले का आणि कधी प्रवेश करतील काय असं आहे का? याविषयी मला वाटतं की स्वतः निलेशजी लंके आणि साहेबच याविषयी सांगू शकतील। दरम्यान अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवार गटात येणार असं सूचक वक्तव्यही अमोल कोल्हे यांनी केलंय। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या वाऱ्या करत मिनतवाऱ्या कराव्या लागतात, हे कुठल्याही कार्यकर्त्याला, स्वाभिमानी कार्यकर्त्याला न पटणार आहे। त्यामुळे मला वाटतं की ही अस्वस्थता अनेक कार्यकर्त्यांमध्ये, अनेक आमदारांमध्ये वाढीला लागलेली आहे आणि त्याचे परिणाम येत्या काही दिवसात आपल्याला दिसतील। रोहितदादांनी तसं विधान हे जे केलेलं आहे त्याला 100% दुजोरा मला द्यावा असं वाटतं।